वय 55 वर्ष, संसाराची कुटुंबाची जबाबदारी, पण मनात शिक्षणाची एक ज्योत अखंड तेवत होती आणि अखेर त्या जिद्दीसमोर वय सुद्धा हरलं. वर्ध्याच्या संगीता सुधाकर खेडकर यांनी जे करून दाखवलंय ते आज लाखो लोकांसाठी प्रेरणा ठरतंय. ऐकूयात याच अविश्वसनीय यशाची कहाणी. आयुष्यात काही गोष्टी मिळवण्यासाठी वय हा कधीच अडसर नसतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या प्रज्ञानगर संत तुकडोजी वॉर्ड परिसरातील सौ संगीता खेडकर यांनी. वयाच्या 55व्या वर्षी त्यांनी 10वीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या यशाबद्दल सगळीकडे आनंदाचा, अभिनंदनाचा वर्षाव होतोय. संगीता खेडकर यांची शिक्षणाची ओढ ही आजची नव्हती, पण आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. कमी वयात लग्न झाल्यामुळं त्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलं. त्यानंतर संसाराची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. कौटुंबिक अडचणी, मुलाची प्रकृती ठीक नसणं यामुळे शिक्षणाकडे लक्ष देणं त्यांना शक्यच नाही झालं. पण मनात शिक्षणाची ती धग त्यांनी कधीही विझू दिली नाही. अनेक वर्षांनी का होईना, पण त्यांचं शिक्षणाचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रचंड जिद्द आणि चिकाटी दाखवली. वयाच्या 55व्या वर्षी जेव्हा अनेक जण निवृत्तीचा विचार करतात, तेव्हा संगीताबाईंनी पुन्हा एकदा शाळेची वाट धरली. रोजचा अभ्यास, घरातली कामं सांभाळून रात्री उशिरापर्यंत जागून त्यांनी अभ्यास केला. पुस्तकांशी पुन्हा एकदा मैत्री केली आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी 10वीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी ऑफलाईन क्लास 11 ते 5 राहायचे किंवा 2 राहायचे. त्याच्यानंतर घरी यायची. घरी आल्यावर पुन्हा लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर क्लास करायची. पुन्हा संध्याकाळी क्लास करायची. पुन्हा अभ्यास करायची. असा किती घंट्याचा शेड्यूल राहत होता तो अभ्यासाचा दिवसभराचा? सकाळी 3-4 घंटे आणि संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत. मला सांगा, आपल्या घरात जे आहे सर्व कुटुंब एकत्र राहता, या कुटुंबातला किती सहयोग म्हणजे तुम्हाला होता, काय बोलला? सगळ्याचा सहयोग मिळाला. जेव्हा मी क्लास करायची तर कोणी कल्ला नाही करायचे, काही नाही. माझ्या मिस्टरांचा सहयोग मिळाला. माझ्या ज्या सुना आहे या मला भरपूर प्रोत्साहन देत होत्या. नाही आई, तुम्हाला ह्या अभ्यास करा, तो अभ्यास करा. मला नाही प्रश्न विचारला तर माझ्या सुनाला मी विचारायची. आणि अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळालं. 10वीच्या परीक्षेचा निकाल लागला आणि संगीताबाई उत्तीर्ण झाल्या. या बातमीनं त्यांच्या कुटुंबात आणि परिसरात आनंदाचं वातावरण आहे. हे यश फक्त त्यांचं वैयक्तिक नाही, तर संपूर्ण महिला वर्गासाठी आणि शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आज त्यांच्या यशाची गाथा ही अनेकांना प्रेरणा देतेय. संगीता खेडकर यांनी आपल्या कृतीतून एक महत्त्वाचा संदेश हा समाजाला दिलाय. ते म्हणतात, शिकण्यासाठी वय नसतं. जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतंही ध्येय गाठता येतं. खरंच त्यांच्या या यशातून अनेक महिलांना, विद्यार्थ्यांना आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला नव्यानं प्रेरणा मिळाली आहे. संगीता खेडकर यांच्या या प्रवासाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.